तर बीड जिल्ह्यातल्या सावरगावात मंत्री पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होणार आहे। भगवान भक्ती गडावर होणाऱ्या या मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे। इथल्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीमध्ये असलेल्या सावरगाव घाटमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांचा 10वा दसरा मेळावा होत आहे आणि या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असून संपूर्ण तयारी आहे आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आणि याच ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या स्मारकासमोर आपण उभा आहेत आणि याच स्मारकाला अभिवादन करून पंकजा मुंडे भाषण करणार आहेत। तेच पूर्णपणे उभा राहिले। पूर्ण भाविक भक्त या ठिकाणी जेवायला येतात, त्यांची जेवणाची सोय या ठिकाणी झालेली आहे। हेलिपॅडची सोय या ठिकाणी झालेली आहे। पंकजाताई या हेलिपॅडद्वारे राष्ट्रसंत भगवान बाबाच्या स्मारकावर पुष्पवृष्टी या ठिकाणी करणार आहेत आणि त्यांचं स्वागत सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोठा हार आणि दुर्गा देवीची मूर्ती या ठिकाणी देऊन त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करणार। हा एक भगवान भक्ती गडावर आगळा वेगळा मेळावा घेण्याचं ठरवलं आहे। एवढंच नव्हे तर निश्चित स्वरूपाने यापूर्वीपेक्षाही यावर्षी जास्तीत जास्त लोकसंख्येने, हजारोंच्या लोकसंख्येने नव्हे तर लाखांच्या संख्येने या ठिकाणी भगवान भक्ती गडावर ताईसाहेबांच्या स्वागतासाठी सर्वसामान्यातील सर्वसामान्य ऊस तोड ही लोक या ठिकाणी येणार आहेत। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, सावरगाव घाट, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।